शुभ दिवस. शरीरातील वात का वाढतो? तर कोरडे, थंड आणि शिळे अन्न जर खाल्ले तर आपल्या शरीरातील वात वाढण्याची शक्यता दाट असते. कोरडे, थंड आणि शिळे अन्न अजिबात खायचे नाही. तसेच नियमितपणे जेवण करायचे, वेळेवर जेवण करायचे. वेळेवर जेवण करायचे. वेळेवर जर जेवण केलं नाही तर देखील वात वाढण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठता. रोज नियमितपणे पोट साफ झाले नाही, एक 4 दिवसाला 5 दिवसाला तुमचे पोट साफ झाले, 4 दिवसांनी जर पोट साफ होत असेल तरी देखील आपल्या शरीरातील वात वाढत असतो. त्यामुळे याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोक उपवास करतात, पण ते चांगलं नाही. वात आणि वाढतो. उपवास धरा, पण त्यासाठी काहीतरी फळे खावा. तर थोडक्यात काय, तर उपवासामुळे देखील वात वाढतो. आपलं पोट रिकामे राहिले ना, त्यामुळं वात वाढतो. अति जागरण केल्याने देखील वात वाढतो. काही जण मोबाईल, टीव्ही सतत पाहतात, रात्रीचे जागरण करतात. मित्रांनो, जागरण करणे टाळा. जागरण करणे टाळा, कारण तुमच्या शरीरातील वात वाढण्याला हे एक कारण असते. कोरडे अन्न, थंड आणि शिळे अजिबात खाऊ नका, आणि वात वाढतो. उपवास धरल्यास फळे खा, कारण उपासपोटी राहिल्याने देखील वात वाढतो. जागरण जर केले तर वात वाढतो. थोडक्यात काय, वात का वाढतो, तर मी म्हणेल की उष्ण, एक थंड पदार्थ, शिळे अन्न आहारामध्ये सेवन करायचे नाही. कोरडे, थंड आणि शिळे अजिबात आहारामध्ये सेवन करू नका, अन्यथा वात वाढायला उशीर होणार नाही, लागणार नाही. उपासाने देखील वात वाढतो. जागरण केल्याने वात वाढतो. वेळेवर न जेवल्याने सुद्धा वात वाढतो. बद्धकोष्ठता अर्थात 4 5 दिवस पोट साफ होत नाही, त्यावेळी देखील वात वाढण्याची शक्यता दाट असते. तेव्हा वात वाढू नये म्हणून आपण काय केले पाहिजे, आहारामध्ये स्निग्ध आणि गरम पदार्थ सेवन करायला पाहिजे. एक, आहारामध्ये स्निग्ध आणि गरम पदार्थांचे सेवन करायला पाहिजे. एक. 2, तूप आणि गोड पदार्थ आहारात समावेश करा. तूप आणि गोड पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करा, मुबलक. त्याच्यामुळे शरीरातील वाढणारा वात हा कमी होण्यास मदत होईल. वात कमी करायचा असेल तर तुम्ही मालिश करू शकता. ती मालिशसाठी तुम्ही तिळाचे तेल वापरा, मोहरीचे तेल वापरा, काही हरकत नाही. कोणतेही तेल वापरा, आणि तिळाचे तेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून जर मालिश केली तर अतिउत्तम. तुमच्या सांध्यातील, तुमच्या शरीरातील वात हा कमी होण्यास मदत होतो. तिळाच्या तेलाने मालिश करायची. तसेच वात कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे आज की दीर्घकाळ श्वास घ्या. दीर्घकाळ श्वास घ्या, कारण दीर्घ श्वास घेतल्यामुळे तुमचा वाढणारा वात कमी होण्यास मदत होईल. तेव्हा वात वाढण्याची कारणे आणि त्यावर उपाय याची आपण माहिती पाहिली. वात वाढू देऊ नका कृपया, नाहीतर मग वात वाढला तर आपल्याला वेगवेगळ्या आजाराला आमंत्रण द्यावे लागते. तेव्हा आजार होऊ नयेत म्हणून वात वाढू नये याची दक्षता घ्या, काळजी घ्या.
वात वाढू नये म्हणून काळजी घ्या. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील नवीन भागात आपण एक नवीन विषय घेऊन येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर वात का वाढतो हे आपण आताच पाहिले, तर उद्यापासूनच तुम्ही ह्या टिप्स अंमलात आणा. तुमचा वात आपोआप कमी होईल. काही दिवसातच वात हा कमी होईल. कारण वात वाढल्यामुळे सांधेदुखीसारखे आजार होतात. कोणताही सांध्यात वात होतो. थोडक्यात काय, वात जर वाढला तर सांध्याचे आजार होतात, सांधेदुखी होते, त्वचा कोरडी पडते, बद्धकोष्ठता होते, चिंता, टेन्शन निर्माण होतात, निद्रानाश होतो, झोप तुमची पूर्ण होत नाही, मध्ये झोप जाग येते. त्यामुळे वात वाढू नये म्हणून याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग सांधे दुखायला सुरुवात होते. त्वचा आपली कोरडी पडते. वात वाढल्यामुळे काय होतं बरं का, सांधे दुखण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा. त्वचा आपली कोरडी पडते, बद्धकोष्ठता होते, म्हणजे 4-4, 5-5 दिवस पोट साफ होत नाही. तसेच चिंता वाढते, विनाकारण आपली चिंता वाढते, भय किंवा भीती वाटते. तसेच पूर्ण झोप न होता मध्येच जाग येते. थोडक्यात काय, निद्रानाश होतो, झोप लवकर लागत नाही. आणि हे होऊ नये म्हणून, हे आजार होऊ नयेत म्हणून, वात वाढू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. तेव्हा ही काळजी घ्या आणि ह्या टिप्स चा वापर करा आणि वाढणारा वात कमी करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.